प्रल्हाद सोलंकी साहेब यांचे उल्लेखनीय काम अधिक आहेत. आता कोणतं काम तुम्हाला सांगावं की आता तुम्ही भाषणामध्ये मान्यवरांकडून ऐकलं असेल की आमच्या गावामध्ये आणि असे जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी त्यांची ड्युटी केली त्या ठिकाणी त्यांनी उल्लेखनीय काम आता तुम्ही ऐकलं असेल भाषणामध्ये नारायणदादा असतील, माजी सरपंच शरद नंदा असतील, निसारभाई असतील, त्यांनी सविस्तर तुम्हाला सांगितलं. ग्रामपंचायत पेडगावची भव्य दिव्य ग्रामपंचायत अशी पेडगावची सोलंकी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे, त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेली आहे. आणि आता ड्रेनेजचं जे त्यांनी सविस्तर सांगितलं की कसं कसं आम्ही नाली ड्रेनेजचं काम या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कसा असतो या ठिकाणी साहेबांनी ते काम उल्लेखनीय सोलंकी साहेबांच्या हातात झाल्याचा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर मी बघितला की विरोधातले आणि सत्तातले दोन्ही सदस्य जे आहे तिथे खुश होते आणि साहेबांनी आवर्जून सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्ही जेवण देऊ नका किंवा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी मी ठेवतो आणि त्यानिमित्त गावकऱ्याला मला जेव घालायचं आहे. तर साहेबाला मी साहेब आम्हाला हे योग्य वाटणार नाही किंवा उचित वाटणार नाही, आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं जे काय आहे तर आम्ही जेवणाचा खर्च करू आणि जेवण आम्ही तुमच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयुष्यासाठी काय संदेश द्या. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना मी सांगेन, मान्यवरांनी सांगितलं की साहेब तुम्ही फिरायला जा. नक्कीच साहेब तुम्ही फिरायला जा. आता तुम्ही ऐकलं असेल डेप्युटी शिवसाहेबांनी सांगितलं, चव्हाण साहेबांनी सांगितलं की साहेब तुम्ही विमानानं जा, महिलेला घेऊन जा, खूप फिरा. साहेब फिरा, परंतु आम्हाला त्यातून तुम्ही असं समजू नका. त्यांनी समजावं सोळंके साहेबांनी की आम्ही तुम्ही सेवेतून निवृत्त झाला परंतु आमच्यापासून निवृत्त होणार नाही. आम्हाला तुमचं सहकार्य लाभणार आहे आणि 100% त्यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या जेवढी त्यांच्याकडे माहिती तेवढी माहिती घेऊनच आम्ही या ठिकाणी काम करणार आहे आणि त्यांना सेवानिवृत्त शासकीय कामातून होऊ देणार मात्र, परंतु आमच्याकडनं ते सेवानिवृत्त नाही. आजही त्यांच्यासमोर मी त्यांना सांगतो की साहेब तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या आणि आम्हाला याच्यानंतरही तुम्ही ड्युटीतून सेवानिवृत्त झालात, तुम्ही आमच्या कामातून सेवानिवृत्त झालेले नाही आहेत, पुन्हा होणे नाही. ग्रामसेवक असं भेटणं शक्य नाही कारण की त्यांची जी काम करण्याची क्षमता, त्यांची डेअरिंग आणि ते लाजवाब होते, त्याची पद्धत वेगळी होती. गेल्या 15 वर्षापूर्वीपासून या गावामध्ये काम करत असताना आलेला अनुभव बघता निश्चितच मला दुःख वाटते की या अशा चांगल्या माणसापासून मी दुरावत आहे. कारण ज्यावेळेस मी या ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश केला त्यावेळेसपासून या गावातल्या माझ्या सर्व्हिसमध्ये 35 वर्षाची सेवा पूर्ण केलेली आहे आणि माझ्या या सर्व्हिसमध्ये माझा सगळ्यात चांगला कार्यकाळ जो असेल तो या पेडगावमध्ये गेलेला आहे. त्या पेडगावातल्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलेलं आहे, ते सहकार्य वाखाणण्यासारखं आहे. ग्रामपंचायत अधिकारी म्हणून काम करत असताना निश्चितच आव्हाने खूप मोठी असतात. प्रत्येक वेळेला ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांच्या मागण्या वेगळ्या असतात, वाढींच्या मागण्या वेगळ्या असतात, विरोधी पक्षाच्या मागण्या वेगळ्या असतात. परंतु या सर्वांना एका माळेमध्ये सोबत घेऊन काम करणं हे सगळ्यात मोठं आव्हान असते आणि ते या गावामध्ये माझ्या सर्व गावातील पदाधिकाऱ्यामुळं मला निर्णया पार करता आलं, त्याच्यातच मी धन्य करतो. या गावातल्या सर्व नागरिकांनी तसेच या गावातल्या पदाधिकाऱ्यांनी निश्चितच मला 15 वर्षामध्ये इतकं सहकार्य केलं की मी त्याची तुलनासुद्धा कशाशी करू शकत नाही. उदाहरणे ज्यावेळेस मला ग्रामपंचायतची इमारत बांधायची इच्छा झाली त्यावेळेस आमची सर्व नेते मंडळी आणि आमच्या ग्रामपंचायतची बॉडी आम्ही एकत्र बसल्याच्या नंतर निर्णय घेतला बाबा ही बिल्डिंग आहे आपल्याला बांधायची. आता याच्यामध्ये खूप काही अडीअडचणी असतात, तुम्ही मला सहकार्य करतात का? खरोखरच एक मला त्या वेळेस इतकं नवल वाटलं या सर्व नेते मंडळींनी आणि पंचायतच्या बॉडीनं ग्रामस्थांना मला इतकं प्रोत्साहन दिलं, साहेब तुम्ही कुठल्याही परिस्थितीत हे काम करा. हे काम करत असताना ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा त्यांनी मला पाठीवर थाप मारली आणि त्यांच्याच आशीर्वादानं त्यांच्याच सहकार्यामुळं हे निश्चितच कामं या ठिकाणची मी पार करू शकतो. नंतरही निश्चितच आपल्याला सेवा करण्याचाच माझा मानस आहे. जनसेवेतच माझं मन रमलेलं आहे. पूर्वी मी जनसेवा केलेली आहे आणि इथून पुढं काही क्षण हा कुटुंबासाठी आणि काही क्षण हा परत पुन्हा गावासाठी देण्याचा माझा मानस आहे.